नमस्कार मंडळी, नगरी ठसके चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहोत ठेल्यावर जशी कुरकुरीत अशी कांदा भजी मिळते ती कांदा भजी आज आपण घरच्या घरी करणार आहोत। त्याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात। एकदम क्रिस्पी अशी ही भजी करणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, भजी तळली की मग ती काही वेळानंतर मऊ पडतात किंवा तेल सुद्धा खूप जास्त खेचून घेतात। तर त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की ठेल्यावरती कुरकुरीत जी कांदा भजी मिळते ती आपण घरी सुद्धा करू शकतो। चला तर वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात। पण त्याआधी जर का तुम्ही आपल्या नगरी ठसके चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये ऍड व्हा। मी तुमच्यासाठी रोज नवनवीन वेगवेगळ्या अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते। तर त्यासाठी काय करायचे, इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते मी कट करून घेतले आहेत उभ्या। आता काय करायचे, त्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। सगळ्या पाकळ्या मोकळ्या झाल्या तरच ही कांदा भजीचा जो शेप आहे तो खेकडा भजी सारखा येणार आहे। तर आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घाललेलं आहे मी। आता व्यवस्थित हे सगळं मीठ मिक्स करून घ्यायचं, या कांद्याला चोळून घ्यायचं आणि 15 मिनिटांसाठी हे झाकून आपल्याला तसंच ठेवायचं आहे। याने काय होतं, या कांद्याला चांगलं पाणी सुटतं। याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी अजिबात ऍड करायचं नाहीये। आणि तुम्ही बघू शकता आता कांदा एकदम ओलसर झालेला आहे। आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यानंतर याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा। आता ही कांदा भजी बराच वेळ क्रिस्पी राहावीत यासाठी घालणार आहे मी तांदळाची पिठी। ते एक साधारण 2 चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे। त्यानंतर घालायचं आहे याच्यामध्ये बेसन पीठ। बेसन पीठ जसं लागेल तसं घालायचं आहे, एकदाच एकदम जास्त घालायचं नाहीये आपल्याला। जसं लागेल त्यानुसार आपल्याला हे पीठ यामध्ये ऍड करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता याचं मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे। मी अजिबात यामध्ये पाणी घातलं नव्हतं। कांद्याला जे पाणी सुटले त्या पाण्यामध्येच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। लक्षात ठेवायचे, तेल हे आपल्याला एकदम कडकडीत गरम हवं आहे, त्याने ही कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात आणि बराच वेळ क्रिस्पी राहतात। तर आता हे सगळे कांदा भजी आहेत ते याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि आलटी पलटी करून आपल्याला छान गोल्डन रंग ह्याचा येईपर्यंत आपल्याला हे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे छान असे गोल्डन कलर आलेला आहे, छान असे तळले गेलेले आहेत ही कांदा भजी। आता ही बॅच मी काढून घेते। अशा पद्धतीने आता ही दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊयात। आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की ही कांदा भजी किती क्रिस्पी झालेली आहे ती। तर टोमॅटो सॉस सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा चहा सोबत तर भन्नाट लागतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।